नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 फेब्रुवारी 2026 करंट अफेअरचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण सोमवारपासून म्हणजे 9 तारखेपासून कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बॅचचे ॲडमिशन जे आहे ते सुरू करत आहोत. राज्यसेवेची बॅच जी आहे ती 4 महिन्यांची असणार आहे, तर कंबाईनची बॅच 6 महिन्याची असणार आहे. फी जर बघितली दोन्ही बॅचची सेम आहे. राज्यसेवेमध्ये काही ॲडिशनल विषय जे आहे, सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा असतो, त्यामुळं दोन्हीची फी सेम ठेवलेली आहे. फक्त कालावधी आणि ॲडिशनल सब्जेक्टनुसार हे फीचं अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर या बॅचमध्ये लेक्चर प्लस नोट्सचा समावेश तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या बॅचेसचे लेक्चर जे आहे ते 15 तारखेपासून सुरू होणार आहे, पण ॲडमिशन जर आपण बघितलं तर 9 तारखेपासून सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे नवे मुख्यमंत्री कोण होतील? तर ते होतील युमुनम खेमचंद सिंग. तर युमुनम खेमचंद सिंग जे आहे तर ते मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपने त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडलेलं आहे. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट सध्याचा कालावधी 12 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. मणिपूरची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी करण्यात आली होती. इम्फाळ राजधानी आहे. लोकसभेच्या 2 जागा, राज्यसभेची 1 जागा आणि विधानसभेच्या 60 जागा मणिपूरमध्ये आहे. अजय कुमार भल्ला तिथले राज्यपाल आहे. आता महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे सुनेत्रा पवार. भारताचे 53वे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहे नितीश कुमार. केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त आहे प्रवीण वशिष्ठ. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवे महासंचालक आहे शत्रुजित सिंग कपूर. राष्ट्रीय तपास संस्थेचे नवे महासंचालक आहे राकेश अग्रवाल. केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त आहे राजकुमार गोयल. सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे प्रवीण कुमार. अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष आहे A.K. बालसुब्रमण्यम. भारतीय अन्न महामंडळाचे नवे अध्यक्ष आहे रवींद्र कुमार अग्रवाल. केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष आहे विवेक चतुर्वेदी. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. आणि भारत मानक ब्युरोचे नवे महासंचालक आहे संजय गर्ग. मित्रांनो, पुढील प्रश्न इथं आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला क्रॅफर्ड पुरस्कार 2026 ज्याला भूविज्ञानाचा नोबेल म्हटलं जातं तो प्रदान करण्यात आलेला आहे? तर क्रॅफर्ड पुरस्कार 2026 जो आहे मित्रांनो तो वीरभद्र रामनाथम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर भारतीय वंशाचे प्रख्यात हवामान शास्त्रज्ञ आहे वीरभद्र रामनाथन यांना क्रॅफर्ड पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. 1975 मध्ये त्यांनी हे सिद्ध केलं होतं की केवळ कार्बन डायऑक्साईड नाही तर क्लोरोफ्लोरोकार्बन सुद्धा काय करतो तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम जो आहे तर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका निर्माण करतो किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट तयार करतो. तिसरा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 13वा या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर भारत आणि किर्गिस्तानमध्ये आपण जर बघितलं तर खंजर नावाचा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला मिस्सामारी आसाममध्ये. कितवी आवृत्ती? तर 13वी ही लक्षात ठेवायची आहे. हा सराव जो आहे तो लष्कराचा आहे आणि 2011 मध्ये हा सुरू झाला होता. पुढे जाऊया. जागतिक कर्करोग दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर जागतिक कर्करोग दिन जो आहे तो 4 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. थीम लक्षात ठेवायची आपल्याला युनायटेड बाय युनिक. बाकी मग का केला जातो का नाही याची काही आवश्यकता नाही, पण 4 फेब्रुवारी 2000 साली पॅरिस येथे काय झाली होती न्यू मिलेनियम जागतिक कर्करोग परिषद भरवण्यात आली होती आणि त्याच्या स्मरणार्थ आपण जर बघितलं तर हा कर्करोग दिन जो आहे तो साजरा केला जातो. तर इथं 4 फेब्रुवारी ही तारीख आणि युनायटेड बाय युनिक ही थीम या दोन गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही. पाचवा इथं प्रश्न आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या पहिल्या महिला मानव संसाधन संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या मानव संसाधन संचालक बनलेले आहे निवेदिता दुबे. तर आपण जर बघितलं तर या नियुक्तीसह त्या AAI बोर्डवरचे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. आता AAI म्हणजे काय? तर आपण जर बघितलं तर भारतीय विमान प्राधिकरण जे आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असा त्या AAI चा
फुल फॉर्म आहे. तर आपण जर बघितलं त्याची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये करण्यात आली होती. विपिन कुमार अध्यक्ष आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं पद जे आहे ते निवेदिता दुबे जे आहे ते आता भूषवत आहे. ते पद आहे मानव संसाधन संचालक. 6वा प्रश्न आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत थायलंड मास्टर 2026 महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर देविका सिंहाग यांनी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 मध्ये थायलंड मास्टर्स 2026 ही स्पर्धा महिला एकेरीमध्ये जिंकलेली आहे. तर आपण जर बघितलं तर देविका सिंहाग कुठल्या आहेत? हरियाणा राज्यामधील आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुरुषांमध्ये स्पर्धा कोणी जिंकली? तर इंडोनेशियाच्या केमोजकी उब्बदिल्लाह यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. हिची ही 9वी आवृत्ती आहे. मित्रांनो आपली धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ ची बॅच, नोट्स पॅक हे सध्या सुरू बॅचेस आहे ज्या तुम्हाला अभ्यासमित्राच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. मित्रांनो त्यासाठी आपला ॲप डाउनलोड करा. त्यामधून बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड वापरायला विसरू नका. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज जॉईन करायला सुद्धा विसरू नका. 7वा प्रश्न आहे भारताला औषध आणि जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026 अर्थसंकल्पात कोणते अभियान जाहीर करण्यात आले? तर भारताला औषध आणि जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी बायोफार्मा शक्ती मिशन हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे अभियान जाहीर करण्यात आलेलं आहे. यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर बायोफार्मा शक्ती मिशन 2026 ही भारत सरकारची एक नवीन योजना आहे ज्याचा उद्देश आहे कर्करोग, मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि स्वयंप्रतिकारक रोगांसारख्या गंभीर आजारांसाठी प्रगत औषधांचं उत्पादन वाढवणं. 10,000 कोटींची यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न आहे भारतीय लष्कर आणि ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सने कोणत्या राज्यात लढाऊ समन्वय आणि अग्निशक्ती वाढवण्यासाठी अग्निपरीक्षा नावाचा पहिला संयुक्त सराव जो आहे तो आयोजित केलेला आहे? तर भारतीय लष्कर आणि ITBP ने अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये एक संयुक्त अग्निपरीक्षा नावाचा युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. या सरावाचा मुख्य उद्देश आहे तोफखाना नसलेल्या कर्मचाऱ्यांना जसं की पायदळ आणि आपण ITBPचे कर्मचारी तोफखाना प्रशिक्षण देणे, गोळीबार मोहिमा, वास्तविक लढाऊ परिस्थितीत समन्वयाची ओळख करून देणे. यामध्ये सहभाग स्पियर कॉप्स, इन्फंट्री बटालियन आणि ITBPच्या जवानांचे स्पियर हेड गनर्स यांनी सहभाग घेतला होता. 9वा प्रश्न आहे कोणत्या 2 राज्यामधील पेन्नियार नदीच्या पाणी वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले? तर पेन्नियार नदीचा वाद जो आहे तो कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक तामिळनाडूमध्ये हा वाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याविषयी एक लवाद स्थापन करण्याचे निर्देश जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कुणाला दिलेले आहे? तर केंद्र सरकारला दिलेले. तर भारतीय संविधानाची कलम 262 अंतर्गत आणि आंतरराज्य नदी पाणी विवाद कायदा 1956 अंतर्गत जर आपण बघितलं तर अशा प्रकारचा लवाद जो आहे तो स्थापन करता येतो. यानंतर 10वा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. ती कशाशी संबंधित आहे? ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याची घोषणा जी केलेली आहे ती सर्जनशील उद्योग आणि सांस्कृतिक वारसा यांशी संबंधित आहे. तर आपण जर बघितलं तर ऑरेंज इकॉनॉमी जर बघितलं तर ते चित्रपट, संगीत, ॲनिमेशन, थोडक्यात गेमिंग, डिझायनिंग, फॅशन, डिजिटल कंटेंट, जाहिरात, प्रकाशन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आपण जर बघितलं तर ऑरेंज यातून जो पैसा निर्माण होतो त्या इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी म्हटलं जातं. तर सर्जनशील उद्योग आणि सांस्कृतिक वारसा याशी संबंधित ही घोषणा आपल्याला बघायला मिळते. तर ऑरेंज इकॉनॉमीला सर्जनशील अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. त्यात अशा सर्व क्रियाकलापाचा समावेश आहे जिथं मूल्याचा स्रोत भौतिक वस्तू नसून कल्पना आणि कल्पनाशक्ती किंवा बौद्धिक संपदा आहे जसं की गेमिंग वगैरे. पुढे जाऊया. 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल 2026 कुठे आयोजित केला गेला असं म्हणायला पाहिजे? तर 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल जो आहे मित्रांनो तो कोहिमा नागालँडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर नागालँडमधील रुसोमा गावात हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. द अब्युडन्स ऑफ रुसोमा या थीमवर आधारित 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, जे ग्राम कल्याणाला चालना देईल, ग्रामीण उद्योजकाला बळकटी देईल आणि स्थानिक संत्रा उत्पादकाच्या सतत प्रयत्नांना मान्यता देणार आहे.
12वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने सनराइज सेक्टरना वित्त पुरवठा करण्यासाठी चक्र सेक्टर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याची घोषणा केली? तर आपण जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे तर त्यांनी सनराइज सेक्टरला वित्त पुरवठा करण्यासाठी चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे. आता सनराइज सेक्टर म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर त्यामध्ये मग सगळे जे काही इलेक्ट्रिक गोष्टी आहे, इलेक्ट्रिक मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर, डिकार्बनायझेशन, स्मार्ट पायाभूत सुविधा, डेटा सेंटर, अक्षय ऊर्जा या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर यासाठी चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे तर हे वित्त पुरवठा करण्यासाठी SBIने सुरू केलेलं आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, बायोफार्मा शक्ती मिशन अंतर्गत किती पैशांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे? कर्करोग दिनाची थीम काय होती? खंजर सराव जो आहे तर तो कुठं आयोजित करण्यात आला होता आणि पेन्नियार नदीचा वाद कोणत्या 2 राज्यामध्ये आहे? तर इथं पैसे सांगायचे तुम्हाला, अमाऊंट, त्यानंतर इथं थीम सांगायची आहे, खंजर युद्ध सराव आयोजित कुठं करण्यात आला होता आणि पेन्नियार नदी कोणत्या 2 राज्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं समाप्त होतं. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.